श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। यंदा 14 जानेवारी 2025ला मंगळवारी आपण सर्वांनी मकर संक्रांत आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे अगदी उत्साहात साजरी केली। भोगी, मकर संक्रांत, किंक्रांत असा 3 दिवस मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतो। भोगीने सुरुवात होते तर किंक्रांतीने मकर संक्रांतीची सांगता होते। किंक्रांतीला नेमकं काय करावं आणि काय टाळावं यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। सूर्याचा मकर राशीमध्ये होणारे प्रवेश म्हणजे एक प्रकारचा संक्रमणच आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करीदिन म्हणून पाळला जातो। यंदा बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 हा दिवस संक्रांतीचा करीदिन म्हणजे किंक्रांत म्हणून पाळावा। पौराणिक कथेनुसार या दिवशी तपारूपी संक्रांती देवीने किंकर नावाच्या असुराला ठार केले, जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता। अशी ही मकर संक्रांतीची कर असते। शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते, म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही। आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। किंक्रांतीच्या सणाला गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात। यासोबत गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो। आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात तशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकतात। जसं की पहा, भोगी दिवशी आपण तीळ लावून बाजरीची भाकरी आणि घेंगड बनवत असतो, त्याचप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो। किंक्रांतीला धिरडे आणि गुळाची गुळवणी बनवून नैवेद्य दाखवला जातो। किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो। या दिवशी काही कामे जे आहेत ती वर्ज्य मानली जातात, म्हणूनच किंक्रांतीला महिलांनी काही काम जी आहे तर ती चुकूनही करायची नाहीत। जर या दिवशी तुम्ही कळत नकळत ही कामं तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट, कटकटी, अडचणी तुमच्या मागे लागतील। आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम नक्की करावे। जर तुम्ही किंक्रांतीला एक काम केले तर पूर्ण वर्ष हे सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। तरी अशी कोणती कामे महिलांनी किंक्रांती दिवशी करू नयेत आणि कोणती कामं आवर्जून करावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया। या किंक्रांतीच्या दिवशी आपण जे काही करतो ते वर्षभर आपल्यासोबत येत असतं। या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वर्षभर वाईट गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं, म्हणून किंक्रांतीच्या दिवशी घरात चुकूनही वादविवाद, भांडणं करू नये। घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात, छोटे मोठे वाद होतात, परंतु उद्याच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका। त्याचबरोबर शेजारी असू द्यात किंवा इतर कुणीही कोणाशीही वेडेवाकडे बोलू नका, वाद निर्माण करू नका। या दिवशी जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्ही घरातील थोर मोठ्या व्यक्तीकडूनही ऐकलं असेल की आज जर करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका, नाही तर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल। किंक्रांती दिवशी टाळावीची सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। याबरोबरच मकर संक्रांतीला 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोरनाहण केलं जातं। लहान मुलांचे बोरनाहण रथसप्तमीपर्यंत केले जाते आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याचे जे बोरनाहण आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा। ज्या लहान मुलांचे बोरनाहण हे किंक्रांतीला केले जातं त्या मुलांची किंक्रांतीला त्यांची किरकिर निघून जाते, म्हणून रथसप्तमी पर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर उद्याच किंक्रांतीला मुलाचे बोरनाहण करण्याचा प्रयत्न करा, मुलांची किरकिर निघून जाईल। यासोबत मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांना सतत नजर दोष लागत असेल, अडचणी सुद्धा दूर होतात, म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात। यामध्ये हे बोरनाहण जे आहे ते किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं। जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरनाहण करणे शक्य नसेल तर रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता।
किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं। त्याचबरोबर किंक्रांतीला घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये। त्याचबरोबर गृहप्रवेश असेल, कलश पूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणे असेल यासारख्या शुभ गोष्टी करीच्या दिवशी करू नये। लांबचा प्रवास करू नये। आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणे असेल तर ती सुद्धा करता येणार नाही। जागेचे भूमिपूजन, एखाद्या गोष्टीचे उद्घाटन, दुकान व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी टाळावं, म्हणजे आपल्याला सत्यनारायण या दिवशी करता येणार नाही। लहान मुलांचं जावळ मुंजविधी असेल, नामकरण विधी असेल, गरोदर बायकांचे डोहाळे जेवण असेल, ओटी भरण असेल, हळदी कुंकू असेल इत्यादी गोष्टी या दिवशी करू नये। मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही जर उचललेली नसेल तर त्यातला ववसा किंक्रांत झाल्यावर सुवासिनींना किंवा गायीला, तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा। पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ष मानला गेला आहे किंवा तिला संक्रांतीची सुगड पाहत नाही। संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती तशीच झाकून ठेवा। यानंतर तुम्ही ती उचलली तरी चालेल। किंक्रांतीला कुणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये, ज्याला परअन्न असं म्हटलं जातं। तिळगुळ वाटू नये, नखे कापू नये, सूर्योदयानंतर केस विंचरणं टाळावं। या दिवशी शेणात हात घालू नये। तुळशीची पानं किंक्रांतीच्या दिवशी तोडू नये। घरामध्ये शांतता, संयम ठेवा, नाही तर वर्षभर कटकटी होतात। त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे। आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे। मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी आपण जी बाजरीची भाकरी बनवतो त्यातली थोडी भाकरी मुद्दाम ठेवता आणि ही भाकरी मातीच्या कुडामध्ये झाकून ठेवली जाते। किंक्रांतीच्या दिवशी ही भाकर खाण्याची प्रथा आहे। ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी भोगीची भाजी आणि भाकरी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे करून खावेत। याला संक्रांतीचा कर उलटणे असे देखील म्हणले जाते। आता किंक्रांतीच्या दिवशी काय करावे? या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल। नित्यनियमाप्रमाणे आपण आपल्या देवांची पूजा, तुळशीची पूजा करण्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही। या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो। यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाचं नामजप करायचं आहे। कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करता येईल। गुरुचा देखील नामजप करता येईल। गीतेतील 15वा अध्याय वाचणं, ऐकणं अतिशय लाभदायी ठरते। आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभ तो आपल्याला देऊन जातो। आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला घरातील कोणत्याही व्यक्तीने हातात काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल। चिमूटभर काळे तीळ आपण डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खाली उंबरठापर्यंत उतरवायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहे आणि हे तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे। घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावे व घरात येऊन देवाचे दर्शन घ्यावे आणि ओम नमः शिवाय किंवा मृत्युंजय मंत्र या वेळेस तुम्ही म्हणू शकता। आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता, म्हणजे घराची किंवा घरातल्यांची नजर उतरू शकता। सर्व प्रकारच्या वाईट शक्ती, बाधा या उपायाने निघून जातील। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।